अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कावाना घे, कावाना घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नमस्ते शारदे देवी कलामाले सरस्वती. कार्यारंभे नमस्तुभ्यं कार्ये सिद्धिदा भव. कलामंजिरी पुणेच्या वतीनं मधुवंतीताई दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करत आहोत कार्यक्रम अमृताची गोडी तुझ्या गायनात. नमस्कार, मी अर्चना साने आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पद्मश्री विदुषी माणिक वर्मा यांच्या स्मृतींना वंदन करून त्यांच्याच गाण्यांमधून त्यांना गीतसुमनांजली अर्पण करत आहोत. अमृताची गोडी तुझ्या गायनात या शीर्षकातूनच बघा ना, अक्षरशः अमृताचा शिडकावाच आपल्यावर झाल्यासारखं वाटतं की नाही. ज्याप्रमाणे शरदाचं चांदणं म्हटलं की आपल्या मनात शीतल लख्ख चांदणं उमटतं ना, त्याचप्रमाणे माणिकताईंची गाणी नुसती आठवली तरी स्वच्छ, निर्मळ, शीतल आणि पारदर्शी आपल्याला मनात भाव उमटतात. माणिकताईंच्या गाण्यात आर्जव, मार्दव आणि लाघव असतं, अगदी त्यांच्यासारखं. कसं असतं ना की कलाकाराचा स्वभाव अनेकदा त्याच्या कलेतून आपल्याला दिसतो. हे आत्ताची सगळी विशेषणं सांगितली ती माणिकताईंचा स्वभावच तर दाखवतात. आणि मग खरंच असं वाटतं की व्यक्तिमत्व जेव्हा कलेतून असं दिसायला लागतं तेव्हा कलाकारांनी त्या कलेशी साधलेलं अद्वैतच तर असतं ते. माणिकताईंचं तर गाण्यावर किती प्रेम होतं, जणू काही प्राणच. जेवढं प्रेम तेवढीच निष्ठा आणि कष्ट करण्याची तेवढीच तयारी. जिद्द आणि चिकाटी तर होतीच, पण समर्पण भावही होता. आजच्या कार्यक्रमातून आपण हेच सगळं अनुभवणार आहोत. सुरुवात करत आहोत त्यांच्या एका भक्तिरचनेनं, ज्यावरून आम्हाला हे शीर्षक सुचलं. अमृताची गोडी तुझ्या भजनात सादर करत आहे सुचेता परांजपे. भजनात अमृताची
तुझे देवा केशव माधवा नाव तुझे देवा केशव माधवा कोणतेही ठेवा गोडवात यात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा दुःखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात. छान. माणिकताईंनी वैविध्यपूर्ण गायन केलं आपण सगळे जाणतोच. शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यगीतं, मराठी गझल, लावणी, चित्रपट संगीत, हिंदी चित्रपट गीतंसुद्धा त्यांनी गायली आहेत. पण हे सगळे विविध प्रकार गाण्यासाठी गळाही तेवढाच तयार लागतो आणि त्यासाठी रियाजाला पर्याय नाहीच. त्यांच्या रियाजासंबंधीची एक आठवण सांगते. एकदा त्यांच्या घरी खूप पाहुणे आले होते आणि माणिकताईंना तर रोज पहाटे रियाज करायची सवय होती. पण घरात एवढे पाहुणे आले होते की रियाज करायला जागाच नव्हती. मग त्यांनी काय केलं, चक्क बाथरूममध्ये एक सतरंजी अंथरली, तानपुरा घेतला, दार लावून टाकलं, झाली म्युझिक रूम तयार आणि मस्त रियाजही झाला. कलेशी समर्पित असलेला जो कलाकार असतो तो कशाही परिस्थितीतून मार्ग काढतोच. त्यांनी गाण्यासाठी किती कठोर परिश्रम घेतले याची एक झलक आपल्याला या आठवणीतून कळते. त्यांचं सासर अलाहाबादचं. अधूनमधून त्या तिथे जायच्या तेव्हा गायन शिक्षणात खंड नको पडायला म्हणून तिथेही त्या पंडित भोलानाथ भट्ट यांच्याकडे शिकायला जायच्या. वेळ कोणती तर पहाटे 5ची. लक्षात घ्या, अलाहाबादची हाडं गोठवणारी थंडी, पण त्या जायच्या कारण गायनात खंड नको पडायला ही तळमळ. हे झपाटलेपणच ना माणसातल्या कलाकाराला घडवत असतं बरं का. आता आम्ही तुम्हाला ऐकवतोय माणिकताईंचं अतिशय सुंदर असं भावगीत. याचे संगीतकार आहेत बाळ माटे. त्यांनी स्वतः मधुवंतीताईंना त्या जेव्हा 13-14 वर्षांच्या होत्या तेव्हा हे गाणं शिकवलेलं आहे. शब्दही फार गोड आहेत. नभात चंद्र हासला नाचते वसुंधरा. हे गीत आपल्यासाठी सादर करतेय पूर्णा दांडेकर. नभात चंद्र हासला नाचते वसुंधरा. नभात चंद्र हासला नाचते वसुंधरा. या सुरम्य चांदण्यात या सुरम्य चांदण्यात भूमी गोल नाहला. नभात चंद्र हासला नाचते वसुंधरा. या निळ्या छतातळी रात राणी धुंदली. या निळ्या छतातळी रात राणी धुंदली. वायुने वाहुनी वायुने वाहुनी शीतगंध त्यातला. नभात चंद्र हासला नाचते वसुंधरा. वाहताच सुळुपगार डोलते कुठे शिवार. वाहताच सुळुपगार डोलते कुठे शिवार. गगनी भिडवी कर जणू गगनी भिडवी कर जणू झुलत पृथ्वीचा झुला.
शिकला नभात चंद्र हासला नाचते वसुंधरा नाचते वसुंधरा नाचते वसुंधरा. वा, सुरेख. भालचंद्र खांडेकरांचे हे शब्द होते. सुंदर असं हे गाणं. माणिकताईंवर विदुषी हिराबाई बडोदेकर यांच्या गायनाचा फार प्रभाव होता. खरं तर त्या त्यांना गुरुस्थानीच मानायच्या. त्यांच्याकडे प्रत्यक्ष शिकणं झालं नाही, पण माणिकताई त्यांना तंबोऱ्यावर साथ करायला जायच्या त्यांच्या काही मैफिलींना. त्यावेळी बाईंचं गाणं अगदी कानात प्राण आणून ऐकायच्या त्या. अहो, कारण खरं आहे, आजचं हे गाणं उद्या ऐकायला मिळणार नाही आहे. तेव्हा कुठे हो रेकॉर्डिंग्स होती. आता यूट्यूब, स्पॉटिफाय हे आत्ता आपल्याला, आपण नशीबवान आहोत. तर ऐकता ऐकता गानसंस्कार तर झालेच, पण मैफिल कशी रंगवतात याचा वस्तुपाठच त्यांना मिळाला. एवढंच नाही हं, पण हिराबाईंचं चालणं, बोलणं, वागणं, अगदी दोन्ही खांद्यांवरून पदर, हे सुद्धा त्यांच्या मनावर कोरलं गेलं होतं. खरं तर माणिकताईंवर गानसंस्कार अगदी घरातूनच झाले, अगदी लहान वयातच. त्यांच्या आई हिराबाई दादरकर उत्तम गायिका होत्याच. माणिकताईंनी त्यांच्या आईविषयी एक छान आठवण सांगितली आहे बरं का, इथे सांगावीशी वाटते, की त्या अगदी खूप लहान होत्या. त्या म्हणाल्या, आई गायची आणि मी तिच्या अवतीभोवती अवतीभोवती असायचे सारखे. मला काहीच कळायचं नाही की ती काय गातीये, राग कोणता, स्वर कोणता, काहीच कळायचं नाही. पण तिचं गाणं मनात झिरपलं. सप्तसुरांची साधना ज्या भक्तिभावाने माणिकताईंनी केली, ते सगळं त्यांच्या गाण्यात उतरलं. एक भक्तिरचना आपण आता ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग आहे, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. स्वर आहे श्रिया शिंदे हिचा. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा ब्रह्म सनातन विठ्ठल हा सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण पतित पावन मानस मोहन पतित पावन पतित पावन पतित पावन मानस मोहन ब्रह्म सनातन विठ्ठल हा ब्रह्म सनातन विठ्ठल हा सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ध्येय ध्याता ध्यान ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल हा ब्रह्म सनातन विठ्ठल हा सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ज्ञानदेव मणी आनंदाची खाना ज्ञानदेव मणी आनंदाची
दोन्ही विलक्षण. छान. माणिकताईंना मैफिलीत जेव्हा नाट्यगीतांचा आग्रह होऊ लागला तेव्हा बालगंधर्वांसारखीच नाट्यगीतं आपणही गावीत असं मनोमन त्यांना वाटलं आणि त्या बालगंधर्वांकडे गेल्या शिकवाल का विचारायला. माझ्या नाटकात काम केलंस तर तुला पदं शिकवेन असं ते म्हणाले. पण माणिकताईंचा नाटकांचा पिंड नव्हता, त्यामुळे त्या म्हणाल्या की माझा तर काही नाटकाचा पिंड नाही आहे आणि त्यामुळे ते शिक्षण राहिलं, त्यांच्याकडून शिकायचं राहिलं. पण त्यांच्या आईकडे अनेक रेकॉर्ड्स होत्या बालगंधर्वांच्या. मग काय केलं, माणिकताईंनी सपाटाच लावला त्यांची गाणी ऐकण्याचा. एक एक गाणं इतक्या वेळा ऐकलं की आई एकदा म्हणाली, अगं माणिक, त्या रेकॉर्ड्स काळ्याच्या पांढऱ्या झाल्या गं, पुरे की आता. पण ती सगळी गाणी गळ्यात उतरेपर्यंत माणिकताई शिकत राहिल्या आणि पुढे त्यांच्या अनेक रेकॉर्ड्स निघाल्या. जाणकारांसहित अगदी रसिकांपर्यंत सगळेजण म्हणाले की माणिकताईंची गाणी गावीत तर, बालगंधर्वांची गाणी गावीत तर ती माणिकताईंनीच. पण ही सगळी गाणी नक्कल न वाटता अस्सल झाली बरं का. आणखी एक महत्त्वाची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे नाट्यगीतं काय किंवा कोणतंही गाणं, त्या गाताना शब्दांची मोडतोड कधीच करायच्या नाहीत. आता मानापमान नाटकातलं एक पद आम्ही तुम्हाला ऐकवतोय, ये मला मदन भासे हा मोही मना. यात पुढे एक अशी ओळ आहे, करी सनाथा मज तुडवी हा चरण रजासम भामा मना. आता अर्थ लक्षात न घेता अनेकदा अनेक गायक मज तुडवी हा तिहाई करत राहतात. पण माणिकताईंनी तसं कधीच केलं नाही. माणिकताई कशा गायच्या बघा, करी सनाथानंतर आलाप त्यांनी घेतला आहे आणि मग पूर्ण ओळ म्हटली आहे. करी सनाथा मज स्वल्पविराम आणि मग चरण रजास मज तुडवी हा चरण रजासम भामा मना, अशी ती ओळ पूर्ण केली आहे. कशी ते आता आपण ऐकणार आहोत. मला मदन भासे हा ऐकूया कल्याणी जोशी हिच्या स्वरात. मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा मोही मना या, मोही मना या, मोही मना या, मोही मना या, मोही मना. मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा मोही मना. मानी जनाया भामा मना, मानी जना या भामा मना या, मला मदन भासे हा मोही मना. करी सनाथा हा, हा, करी सनाथा मज तुडवी हा चरण रजा सम मानी मना या, चरण रजा सम भामा मना या, मानी जना या भामा मना या, मानी जना या भामा मना या, भामा मना या, मला मदन भासे हा मोही मना.
प्रीतची माया प्रीतची माया रणप्रासादा 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 प्रीतची माया रणप्रासादा प्रीतची माया रणप्रासादा देपद सेवा प्रेमी जना या देपद सेवा प्रेमी जना या मानी जना या मामना या मानी जना या मामना या मामना या मामना मला मदन भासे हा 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 मोही मना या मोही मना या मोही मना आत्ता हे पद ऐकताना तुम्हालाही त्यांची अनेक नाट्यपदं आठवली असतील ना. खरा तो प्रेमा असेल, धनराशी जाता असेल, कितीतरी पदं. काय ना, ही अशी सगळी गाणी आमच्यासारख्यांच्या म्हणजे ज्यांना आम्हाला गाता येत नाही, ती कानातून मनात खूप बसली आहेत हो पक्की, पण गळ्यातून उतरत नाहीत ना. हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. पण आमच्यासारखे बरं का, काहीतरी छान गुणगुणून तो आनंद घेत असतो आम्ही. लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेऊन आली आज धन त्रयोदशी. असं म्हणून आम्ही आनंद घेतो गुणगुणण्याचा, ते समाधान आम्हाला मिळतं. बाळ कोल्हटकरांचे हे अतिशय भावस्पर्शी असे शब्द आहेत आणि माणिकताईंनी ते काय गायलंय, अगदी काळजाला भिडतात ते सगळे शब्द. हेच लाविते मी निरांजन आता आपण ऐकणार आहोत श्रिया शिंदे हिच्या स्वरात. लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेऊन आली आज धन त्रयोदशी. आली दिवाळी दिवाळी पहाटेच्या त्या अंघोळी, घरोघरी जागविते माय मुले झोपलेली, घरोघरी दीप ज्योती वरसाचा मोठा सण, क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण. 4 वर्षामागे होता हात तुझा अंगावरी, कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिरशिरी. आज झोप तू अंगाला पहाटेचा थंड वारा, कुठे मिळेल काही तुझ्या मायेचा उभारा. तुझ्या विनाई घर सुने सुनेसे वाटते, आणि दिवाळीच्या दिवशी तुझी आठवण येते. लाविते मी निरांजन सासरीच्या या संसारी माहेराची
दारा पुढे लिंबावरा साद घालतो कावळा कोण येणार पाहुणा आतुराला जीव भोळा लाविते मी निरांजन. खरंच डोळे पाणावले ना. शब्द, सूर आणि भाव यांचं अद्भुत मिश्रण आपल्याला या गाण्यात सापडतं. पुढच्या गाण्याकडे वळण्यापूर्वी आपण आज आपल्या गाण्यांची जे कोणी रंगत वाढवत आहेत, बहारदार साथ करतायत आपल्याला, त्या सगळ्या साथीदारांची ओळख करून घेऊया. तबला विद्यानंद देशपांडे, तालवाद्य वसंत देव, हार्मोनियम दीप्ती कुलकर्णी आणि सिंथेसायझर तुषार दीक्षित. माणिकताईंनी अनेक संगीतकारांची गाणी गायली आहेत, पण सुधीर फडके अर्थात बाबूजींची अनेक गाणी त्यांनी गायली आहेत. बाबूजींनी तर त्यांच्याकडून हिंदी चित्रपटातली गाणीसुद्धा गाऊन घेतली. HMVसाठी भावगीतांची पहिली रेकॉर्डसुद्धा बाबूजींच्याच संगीत दिग्दर्शनातली आहे. गीतरामायण ह्या पुणे आकाशवाणीवरच्या अजरामर कार्यक्रमात सीतेची महत्त्वपूर्ण गाणी गायली आहेत माणिकताईंनीच. त्याचा एक किस्सा आहे बरं का. सुरुवातीला सीतेची गाणी लता मंगेशकर गाणार होत्या, पण अचानक काही कारणांनी लता मंगेशकर म्हणाल्या की मला जमणार नाही आहे असा त्यांचा निरोप आला आणि चांगलीच गडबड उडाली की आता इतक्या ऐनवेळी सीतेची गाणी गाणार कोण. आणि क्षणात बाबूजींनी निर्णय घेतला की सीतेची गाणी गाईल ती माणिकच. त्यांनी माणिकताईंना बोलावून घेतलं, रिहर्सल झाल्या आणि सीतेची गाणी माणिकताईंनी गायली. काय गायली आहेत बघा ना. जिथे राघव तेथे सीता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता. काय गाणी आहेत, किती समरसून आणि किती समर्थपणे गायली आहेत त्यांनी. आता असंच एक बाबूजींचं म्हणजे बाबूजींनी स्वरबद्ध केलेलं भावगीत आपण ऐकणार आहोत. तोडी रागातली ही रचना हृदयाला अगदी भिडणारी आहे. शब्द गदिमांचेच. पहाट झाली उद्यानातून मंदिरी ये गारवा, जळते मी हा जळे दिवा. सादर करत आहे सुचेता परांजपे. पहाट झाली उद्यानातून मंदिरी गारवा,
माणिकताई पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडे शिकल्या आहेत. खरं तर बुवांकडे अनेक गवई शिकायला जात. त्यापैकीच माणिकताईंचे 2 गुरुबंधू त्यांच्याबद्दल काय म्हणालेत बघा. पंडित जितेंद्र अभिषेकी म्हणाले की माणिकताईसारखी गायिकाच नाही, केवढी मोठी दाद आहे. तर पंडित यशवंत बुवा जोशी एकदा म्हणाले, माणिकताईचा आदर्श प्रत्येकीने समोर ठेवा आणि गाताना तंबोरा घेऊन गा असा, म्हणजे उगाच हातवारे होणार नाहीत. एका विद्यापीठात एक गायिका प्रोफेसर संगीतातली समीक्षा या अंतर्गत राग रस हा विषय शिकवत होत्या. भावगीतं गाताना भाव तर आवश्यक असतातच, पण राग गायन करताना सुद्धा भावनिर्मिती किती आवश्यक असते हे सांगताना त्यांनी माणिकताईंच्या राग गायनाचं उदाहरण दिलं. थोडक्यात काय तर माणिकताईंनी प्रत्येक गायन प्रकारात भाव अतिशय छान ओतले आहेत. गळा तर त्यांचा उत्तम फिरतीचा होताच. त्यांच्या आलापीतून राग मूर्तिमंत उभा राहतो. दाणेदार ताना हे तर त्यांचं वैशिष्ट्यच. आणि बोलबाट करताना सुद्धा बंदिशीच्या शब्दांचं भान त्या ठेवायच्या. आता आपण ऐकणार आहोत त्यांची देस रागातली एक बंदिश. या चिजेत बोल आलाप घेताना त्यांनी शब्द वेडेवाकडे न तोडता पूर्ण ओळ आलापात घेतली आहे. श्याम मोरी बैया गहोना ही ती बंदिश सादर करत आहे कल्याणी जोशी. हो श्याम मोरी बैया गहो ना हो, श्याम मोरी बैया गहो ना हो, श्याम मोरी बैया गहो ना, लरकैया करो ना हो, श्याम मोरी बैया गहो ना. श्याम मोरी बैया गहो ना हो, श्याम मोरी बैया गहो ना. हम तो नारी, हम तो नारी, हे हे हम तो नारी पराय घर की. हम तो नारी, हम तो नारी पराय घर की. हमारे भरोसे, हमारे भरोसे गोपाल रहो ना, गोपाल रहो ना हो, श्याम मोरी बैया गहो ना हो, श्याम मोरी बैया. आ
मोरी बैया गहो ना हो, श्याम मोरी बैया गहो ना, लड़कैया करो ना हो, श्याम मोरी बैया गहो ना हो, श्याम मोरी हो, श्याम मोरी हो, श्याम मोरी बैया गहो ना. खूप छान, खूप छान. माणिकताईंनी गायलेल्या एका अतिशय सुंदर पण अपरिचित अशा हिंदी अभंगाने कार्यक्रमाची सांगता करत आहोत. पण त्यापूर्वी कलामंजिरी पुणे, मधुवंतीताई दांडेकर आणि आम्हा सर्वांच्या वतीनं मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते. खरंच खूप खूप आनंद होतो आहे आम्हाला या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा. आणि माणिक वर्मा फाउंडेशन तसंच शुभेश्री संस्थेच्या या उपक्रमात तुम्ही सहभागी करून घेतलं त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. वर्मा भगिनी, शुभदाताई आणि श्रीकांत दादरकर यांना धन्यवाद. शेवटच्या गाण्याकडे वळूया. संत सूरदासांचा हा अभंग आहे आणि शब्द आहेत सुनेरी मैने निर्बल के बल राम. हा अभंग माणिकताईंच्या आवाजातला पूर्वी आकाशवाणीवरून अनेकदा ऐकायला मिळायचा आणि तो रेडिओवर ऐकूनच मधुवंतीताईंनी तो बसवला, पुढे त्यांच्या शिष्यांना पण शिकवला. याचा अर्थ किती छान आहे बघा. माणसाला त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक शक्तीचा, यश, कीर्ती, धन याचा खूप अहंकार असतो आणि या सर्व गोष्टींच्या जोरावर त्याला असं वाटतं की आपण त्याला, परमेश्वराला मिळवू शकतो. पण संत सूरदास म्हणतात की जेव्हा तुम्ही हा अहंकार, हे बल सगळं बाजूला ठेवून संपूर्णपणे त्याला शरण जाता, तेव्हाच तुम्ही त्याला प्राप्त करू शकता. सूर किशोर कृपा से सब बल हारे को हरिनाम, सुनेरी मैने निर्बल के बलराम. सादर करते पूर्णा दांडेकर. सुनेरी मैंने निर्बल के बलराम, सुनेरी मैंने निर्बल के बलराम, सुनेरी मैंने निर्बल के बलराम. पिछली साख भरूं संतन की, पिछली साख भरूं संतन की, आड़े संवारे काम, आड़े संवारे काम. निर्बल के बलराम, सुनेरी मैंने निर्बल के बलराम. जब लग गजबल अपनों बरत्यो, जब लग गजबल अपनों बरत्यो, नेक सरयो नहीं काम, नेक सरयो नहीं काम. निर्बल है बल राम पुकारो, निर्बल है बल राम पुकारो, आए आधे नाम, निर्बल के बलराम. द्रुपद सुता निर्बल भयता दिन, द्रुपद सुता निर्बल भयता दिन, त्यज आए निज धाम, त्यज आए निज धाम. दुशासन की भुजा थकित भई, दुशासन की भुजा
चौथो है बलदाम, अपबल तपबल और बाहुबल। चौथो है बलदाम, सूर किशोर कृपा से सब बल, सूर किशोर कृपा से सब बल, हारे को हरि नाम, निर्बल के बलराम। सुनेरी मैंने निर्बल के बल, निर्बल के बल, निर्बल के मध्यांतर असलं तरी मगाशी मी सांगितलं तसं या कार्यक्रमाच्या ज्या मेंटॉर आहेत त्यांच्याशी बोलण्यात आपण उत्सुक आहोत आणि एक 5 मिनटानंतर मध्यांतर होईल. 5 मिनटं त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. तत्पूर्वी किरणताई चित्रे पण आले आहेत, मला वाटतं कुठेतरी मागे बसले आहेत, तर ते एकदम शेवटच्या सांगेल. तर नंतर पुढे येऊन बसा मध्यांतरानंतर, हरकत नाही. जे कोणी अजूनही मान्यवर आले असतील किंवा कदाचित पत्रकारांपैकी कोणी आलं असेल तर प्लीज मला भेटा. मला कळलेलं नाही आहे कोणी आलेलं, जर असेल तर नक्की भेटा येऊन. या कार्यक्रमानंतर मी आमंत्रित करते रंगमंचावर या कार्यक्रमाच्या मेंटॉर आणि ज्येष्ठ गाणं अभिनेत्री मधुवंती दांडेकर. मधुवंतीताई, तुम्ही सर्वांनाच एक संगीत नाटकातल्या ज्येष्ठ अभिनेत्री, गाणं अभिनेत्री म्हणून सुपरिचित आहेत. नाट्यसंगीतासाठी तुम्ही प्रसिद्ध आहातच. आणि असं असताना ह्या कार्यक्रमासाठी जेव्हा मी विचारलं की पुण्याच्या ग्रुपतर्फे तुम्ही एंट्री द्याल का, असं जेव्हा विचारलं आणि तुम्ही तयार झालात, मला एक नक्की माहिती आहे की ज्या ज्या ग्रुप्सना मी ॲप्रोच झाले होते त्या सगळे ग्रुप्स, सगळे मेंटॉर्स माणिकताईंचे आत्यंतिक भक्त आहेत, हे मला नक्की माहिती आहे. आणि त्यांच्यावरच्या प्रेमामुळे हे निश्चित सगळेजण मदत करणार. या सगळ्यांचं खूप सहकार्य लाभला हे माहितीच होतं, पण तरीसुद्धा नाटक बसवलं ह्याच्या आधी, संगीत नाटक, ती गोष्ट वेगळी. आणि हा कार्यक्रम बसवताना तुम्हाला विशेष असा काय अनुभव आला? नमस्कार. विशेषच अनुभव आला सगळा. त्याचं कारण माझ्या लहानपणापासून माझ्या आईने माझ्यासमोर गाण्याच्या बाबतीत 2 आदर्श ठेवले होते. पहिलं नाव तुम्हाला माहितीच आहे, माणिक वर्मा, आणि दुसरं राम मराठे. त्याच्यामुळे त्या काळात हे नुसते त्यावेळेला गाजत होते म्हणून नव्हे, त्यांचं गाणं अतिशय आपण सारखा शब्द वापरतो भावपूर्ण, तर तो शब्द नाही आहे, खरोखर त्यांची कला तशीच होती. त्याच्यामुळे त्यांचा स्वर, आता माणिकताईंच्या बाबत मला हीच खासियत सांगायची की शब्द, स्वर, लय, ताल, भाव आणि त्यातलं जे सगळं आपण काय म्हणतो अंतरंग समजून घेऊन त्यांनी सगळे प्रकार गायले. आणि मला अशी मोठी गंमत वाटते की लहानपणी, मगाशी कोणीतरी उल्लेख केला होता आधी, की आम्ही तेव्हा रेकॉर्ड्स वगैरे फक्त ऐकायला मिळायच्या. तर पुण्याला आमच्या घराजवळ ललकार नावाचं जे दुकान होतं, तर तिथे त्या 5 पैसे 10 पैसे असं देऊन एकदा ती रेकॉर्ड ऐकायला मिळायची. मग हाच प्रकार रेडिओवर एक कागद पेन्सिल ठेवून द्यायची, ती गाणी ऐकायची. आत्ता 2 ओळी समजल्या, पुढचं गाणं ऐकायचं, पहिले शब्द लिहून ठेवायचे आणि मग पुढचं गाणं आपण पूर्ण तयार करायचं. पण ह्याच्यामुळे आमचा फायदा असा एक झाला की आम्हाला समोर सारखा कागद घेऊन किंवा मोबाईल घेऊन असं जे काही चालतं तसं करावं लागलं नाही.
त्यामुळे मी मुलींना पण सांगताना, जे कोण माझ्याकडे शिकतात, की तुम्ही गात असताना तुम्ही रेकॉर्डिंग करता तर रेकॉर्डर समोर किंवा मोबाईल ठेवणार आहात का समोर, की मोबाईल गाईल? ते आपल्याला गायचं आहे. आणि सर्वाच्या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे रामभाऊ पुरुष असून माणिकताई तर स्त्री कलाकारच, परंतु गाण्यातला गोडवा, मधुरता ही कधीही कुठेही कमी झालेली नाही. त्यामुळे ही जी सगळी संगीतातली अंग आहेत ती समर्थपणे त्यांनी गायलेली आहेत. आणि दुसरं एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की त्या काळी अनेक संगीतकारांची गाणी माणिकताईंनी गायली, अनेक कवींची गाणी गायली. अगदी साध्या, मगाशी आपण लावी ते मी निरांजनं वगैरे ऐकलं, तर ही सगळी गाणी काही काही साधी ते श्याममोरी बैया गहोना, ते गाणं जेव्हा मी ऐकलं, म्हणजे त्यांची ती बंदिश ऐकली, त्यावेळेला मी अक्षरशः वेडी झाले हो. काय आवाजाला फिरत, तालाला म्हणजे पक्केपणा होता, तान दाणेदार आणि स्वराला तितकाच ठहराव. हल्लीच्या काळात आलाप हेही गायनाचं अंग आहे. म्हणजे खरंच चांगलं नाही आहे हे. आजची पिढी खरंच इतकी बुद्धिमान आहे, त्यांना खूप साधनं उपलब्ध आहेत, तर त्यांनी ह्या गायकांना जरूर ऐकावं. आणि आजच्या बाबतीत शिकवताना काय अनुभव आला ते मला सांगायला आवडेल, की एकतर अशा ह्या सगळ्या मोठ्या गुरूंच्यामुळे आम्ही सदैव स्वतःला विद्यार्थीच समजलो. आणि ह्या मुलींना शिकवत असताना माणिकताईंच्या ज्या बारक्या बारक्या खुब्या, गाण्यातल्या हरकती, ह्या सगळ्या त्यांना शिकवताना मलाच आनंद मिळत होता. आता माझा काही पूर्वीत का आवाज चालत नाही, पण त्याबरोबर समजून ज्या गायल्या त्याचा मला खूप आनंद आहे. आणि अशा तऱ्हेने सगळी वेगवेगळी गाणी त्यांनी गायल्या आणि आज आपण पण प्रेमाने ऐकून घेतलं, त्याचा मला आनंद होतो. मला असं वाटतंय मधुवंतीताई बोलत असताना इथे समोर बकुळ पंडित किंवा अर्चना किंवा आत्ता शीतलताई, या सगळ्यांच्या, इवन श्रुती, राणी यांच्या ज्या माना हलत होत्या ना, त्या की अगदी बरोबर हेच आमच्या मनातलं तुम्ही बोललायत, हे जे कळत होतं. आणि हे दुःख जे जे शिकवतात त्या सगळ्यांना मी पण अनेक वेळा सांगते की रामभाऊ शिकवत असताना चुकूनसुद्धा चीज लिहायची नाही. शिकवताना माझे गुरु सुरेश डेगवेकर यांच्या घरी शिकताना रामभाऊ आले, त्यांच्याकडनं मला एक चीज शिकायला मिळाली भटियारची. पण जेव्हा शिकवली तेव्हा मी लगेच नेहमीप्रमाणे डायरी काढली. डायरी नाही, लिहायचं नाही, अजिबात लिहायचं नाही. आणि मग आपोआप असं झालं की बॉम्बे ग्लासवर ते मकरंद सोसायटी, अंतर किती 5 मिनिटाचं, पण तेवढ्या अंतरातसुद्धा शिकवल्यानंतर घरी जाईपर्यंत ती चीज डोक्यातनं गेली तर. त्यामुळे खाली मान घालून भरभर भरभर ते आठवून 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 सगळं गुणगुणतच तोपर्यंत आपोआप ती चीज पाठच होऊन जायची. आणि अशा पाठ झालेल्या चीजा आज तागायत विसरत नाहीत, पण MA शिकलेल्या चीजा मात्र लगेच विसर. तर हा खरंच अनुभव आहे. मला इतकंच म्हणायचं आहे, बाकी सगळं जाऊ दे. या सगळ्या समर्थ गुरूंकडनं जेव्हा आत्ताची पिढी गाणं शिकते तेव्हा त्यांनी जे चांगलं आहे यातलं ते निश्चित घेण्याचा प्रयत्न करा. आणि अशा तऱ्हेचं माणिकताईंचं गाणं आमचं जे पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी ही स्पर्धा घेतली त्याला तुम्ही सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद दिलात. याबद्दल सर्व स्पर्धकांचे, सर्व मेंटॉर्सचे आभार.